हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. साधनपाद. सूत्र क्रमांक 1. तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि क्रिया योग. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यांच्या एकत्रित अनुष्ठानाने क्रियायोग प्राप्त होतो. तप. तप याचा अर्थ आहे उष्णता, परंतु योगामध्ये याचा अर्थ इतका संकुचित घ्यायचा नाहीये. येथे तप याचा अर्थ घ्यायचा आहे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे ऊब, उत्साह, उष्णता, शक्ती, ताकद, बुद्धी, प्रकाश, तेज इत्यादी सर्व काही. हे सर्व मिळून ऊर्जा होते. क्रियायोग प्राप्त होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तप करायचं आहे. तपाचे आचरण करून ऊर्जा मिळवायची आहे. यासाठी आपल्याला साधना करावी लागते. तप अनेक साधना करून केले जाते. तपोचरणाची साधना कोणतीही केली तरी ही साधना करताना 2 गोष्टी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे तप करताना चित्त संपूर्णपणे त्या साधनेतच तदाकार झाले पाहिजे. तप काये वाचे मने झाले पाहिजे. शारीरिक हालचाल न होण्यासाठी ध्यान लावून बसावे. शांत निचळ एका विशिष्ट आसनात बसावे. तसेच मौन असावे. अत्यावश्यक असेल तरच बोलावे. मनात विचार न येण्यासाठी प्राणायाम करावा. ओम तत्सत त्वम असी या महामंत्राचा जप करावा. ओंकार करावा. जप किंवा ओंकार करून आपणच केलेला जप किंवा ओंकार मौनात ऐकावा. अशाने मन शांत होईल. तपोचरणाचे वेळी त्या साधने व्यतिरिक्त चित्ताला अन्य कसलेही स्फुरण येता कामा नये. साधनेच्या सुरुवातीच्या काळात अनेक विचार येतात. त्यातील आपल्या आवडीचा एखादा विचार निवडून आपणच त्यावर मुद्दाम विचार करू लागावे. म्हणजे हळूहळू विचार येणे कमी कमी होत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे तप सातत्याने झाले पाहिजे. यात खंड पडता कामा नये. येथे सातत्य याचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. सातत्य याचा अर्थ सर्व संग परित्याग करून दूर कुठेतरी जाऊन सदा सर्व काळ तप करणं नव्हे, तर संसार, स्वकर्म, स्वधर्म सांभाळून एक ठराविक वेळ नियोजित करून त्यावेळी न विसरता तपाचरण करणे होय. भौतिक कौटुंबिक अडचणी दूर करून त्या नियोजित वेळी तप अनुसरणे हे महत्त्वाचे आहे. याला एकमेव अपवाद असावा, तो म्हणजे प्रकृतीचा. जर प्रकृती साथ देत नसेल तर अघोरीपणे तपाचरण करायचे नाही. अशाने देवाचा कोप होतो वगैरे मनात आणू नये. असे काहीही होत नसते. शरीर साथ देत नसताना तपाचरण केल्यास कायम करता शारीरिक मानसिक दौर्बल्य येण्याची शक्यता असते. तपाचरण आपण क्रियायोग साध्य होण्यासाठी करत आहोत. प्रकृती साथ देत नसेल तर क्रियायोगाचरण प्रकृती चांगली होईपर्यंत बंद ठेवावे. यामुळे तप पूर्ण होण्यासाठी, क्रियायोग साध्य होण्यासाठी तेवढा जास्त वेळ लागेल एवढेच. माणूस 2 प्रकारे व्यक्त होत असतो. एक म्हणजे तो दुसऱ्याला पीडा क्लेश देतो किंवा स्वतःला पीडा क्लेश देतो. काही चूक झाली तर तो त्याचे खापर दुसऱ्यावर फोडतो आणि त्याच्यावर सर्व राग काढतो. किंवा तसे करणे शक्य नसेल तर तो स्वतःवर राग काढतो. यामुळे तपाचरणात चित्त एकाग्र व्हावे यासाठी अघोरी उपाय करण्याची घातक प्रथा पडलेली आहे. चित्त तदाकार होत नसेल तर साधक स्वतःवर अघोरी उपाय करतो. इंद्रियांनी साथ द्यावी म्हणून तो स्वतःला शिक्षा करून घेतो. योगामध्ये असे काही अपेक्षित नाही.
उदाहरणार्थ उपवास करणे, एखाद्या दिवशी विशिष्ट दिवशी ठराविक पदार्थच खायचे आणि अन्य पदार्थ वर्ज्य करायचे, अशी पारंपरिक प्रथा आहे. वास्तविक भूक लागणे हे स्वाभाविक आहे, ते संपूर्ण नैसर्गिक आहे. शरीर निरोगी राहावे, शरीरात ताकद राहावी, शरीराला नियमित आहार देणे आवश्यकच आहे. यासाठी नियमित चौरस आहार घ्यावा. कधीच खूप खाऊ नये. भुकेपेक्षा 2 घास कमी जेवावे. भूक कधीही मारू नये. याचप्रमाणे चित्त साधनेत तदाकार व्हावे. चित्तात अन्य विषय येऊ देऊ नयेत म्हणून महाअघोरी उपाय केले जातात. एका पायावर उभे राहून तप करतात. सूर्याकडे एकटक पाहत उभे राहतात. काट्यांवर झोपतात. हात वर करून उभे राहतात. स्वतःला कोंडून घेतात, पुरून घेतात. संसारापासून दूर पळून जातात. अशा उपायांनी चित्त एकाग्र होत नाहीच. उलट ते दुप्पट उफाळून येते. असे उपाय करू नयेत. पूर्ण नैसर्गिक जीवन जगून तप करता येते आणि ते तसेच करावे. तपासाठी कौटुंबिक व्यवहार सांभाळले जातील असे पाहून कुटुंबातील व्यक्तींच्या सल्ल्याने एक ठराविक वेळ निवडावी. एकदा ही वेळ निवडल्यावर मात्र त्यावेळी कौटुंबिक व्यवहार करू नयेत. त्यानंतर एक ठराविक जागा निवडावी. ही जागा आपल्या घरातील एखादा कोपरा किंवा बाहेर अन्य ठिकाणी असावी. उदाहरणार्थ मंदिर, ध्यानमंडप, मठ इत्यादी. अशा ठिकाणी त्यावेळी तपाला बसावे. जगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून दृढ उपासना चालवावी. या उपासनेची मनाला सवय लागायला सुरुवातीला थोडा उशीर लागतो, परंतु कालांतराने हे साध्य होते. यासाठी यश मिळेपर्यंत तप करावे. पूर्वी 12 वर्षे तपाचा कालावधी मानत असत. याचा अर्थ तप यश मिळेपर्यंत दीर्घकाळ चालूच ठेवायचे असते असा घ्यायचा आहे. मी स्वतः शिबिरांमधून मार्गदर्शन करत असलेल्या काही साधना तपाचरणासाठी सुचवत आहे. योग ऊर्जा क्रिया करावी, योग प्राणायाम करावा, योग ओंकार साधनांपैकी दररोज कोणती तरी एक साधना बदलती करावी. ओम तत्सत्वमसी या महामंत्राचा वेळ असेल त्याप्रमाणे जप करावा. योग भस्त्रिका करावी. योग कुंडलिनी जागृत करण्याची उपासना करावी. अर्थात साधकांनी आपणहून साधना निवडण्यापेक्षा गुरु मार्गदर्शनाने साधना करून तपाचरण करावे. एका ठराविक वेळी, एका ठराविक गतीने, एका ठराविक ठेक्यात, तालात एक ठराविक तपोस साधना दररोज नियमाने केल्याने आपल्या अंगी योग ऊर्जा प्रज्वलित होते. जसे उष्णतेमुळे बर्फातील कठीणपणा नष्ट होऊन बर्फाचे पाणी आणि पाण्यातील जडत्व नष्ट होऊन पाण्याची वाफ व्हावी, त्याप्रमाणे आपण भौतिक जगतातील जडत्व विसरून हलके होतो. शरीर तीव्र संवेदनशील होते. उत्कटता वाढत जाते. देहादी इंद्रियांचा प्रादुर्भाव कमी होतो. चित्त आनंदी राहते. चित्त आनंद घेण्याकडे प्रवृत्ती होते. एक सहज, सुंदर, सरळ मार्गी जीवन जगण्याची वृत्ती होते. जीवन जसे आहे ते तसे स्वीकारण्याची वृत्ती जोपासली जाते. यामुळे भौतिक देहभोग विसरून आपले मन स्वाध्यायात तदाकार होते. स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय. स्व आणि अध्याय हे दोन्ही शब्द येथे समजून घ्यायचे आहेत. त्यांचा तप याच्याशी असलेला संबंध पाहायचा आहे. माणसाच्या हातून एखादी कृती अशी घडते की त्यामुळे माणूस अस्वस्थ होतो. एखाद्याने गैरव्यवहार केला तर ते तसे करणे हे चांगले नाही, ते वाईट आहे असे त्या गैरव्यवहार करणाऱ्याला त्याच्या शरीराच्या आतून कोणीतरी सांगते. यामुळे तो अस्वस्थ होतो. हे सांगणे 4 चौघात होत नाही, कारण हे सांगणारा त्या व्यक्तीच्या आत, शरीराच्या आत असतो. तो त्याला आतून सांगतो. त्यामुळे त्याचा आवाज बाहेर कोणालाच ऐकायला येत नाही. तो आवाज त्या व्यक्तीला आतून जाणवतो. हा आवाज ऐकून तो न ऐकल्यासारखे करून गैरव्यवहार करत राहणारे भरपूर असतात. अशी व्यक्ती प्रत्यक्षात त्या आवाजाचे ऐकत नसली आणि गैरव्यवहार करत असली तरीही तो आतील आवाज त्याला नेहमी सतावत राहतो.
त्या व्यक्तीला त्या गैरव्यवहाराची टोचणी सतत बोचत राहते. चार चौघातली व्यक्ती तसे दाखवत नाही. त्या आवाजाच्या विरुद्ध तो प्रत्यक्षात गैरव्यवहार करतो. परंतु एखाद्या गाफील क्षणी एकांतात असताना त्या व्यक्तीला तो आतील आवाज परत परत ऐकायला येत असतो. तो आवाज आतून सतत जाणवत असतो. तू गैरव्यवहार केला आहेस, हे चांगले नाही, ते वाईट आहे, हा आतील आवाज ऐकायचा नाही, असे कितीही ठरवले तरीही तो आवाज नेहमी ऐकायला येतोच येतो. या आवाजावर देहादी इंद्रियांचा किंवा मनाचा ताबा राहत नाही. हा आवाज स्वचा असतो, तो स्वयंभू असतो. हा आतील आवाज गैरकृत्य करणाऱ्याला स्वस्थ जीवन जगू देत नाही. असा मनुष्य अगदी निगरगट्टातील निगरगट्ट, बाहेरून कितीही खुश असल्याचे दिसत असले तरीही तो एक बेमालूम अभिनय असतो. आतून त्या स्वच्या आवाजामुळे मनाने गैरव्यवहाराच्या विचाराने तो पूर्ण पोखरलेला असतो. त्याला अस्वस्थ जीवन जगावे लागते. यातूनच मानसिक रोग जडतात. सतत दडपणाखाली आयुष्य कंठावे लागते. निर्भेळ आनंद मिळत नाही. हा आतील आवाज असतो स्वचा. स्व म्हणजे त्या परमचेतनेचा अंश, अंशात्मक चेतना. स्व म्हणजे परम आत्म्याचा अंश, अंशात्मक आत्मतत्व. स्व म्हणजे आपण स्वतः. या विश्वाची निर्मिती ज्याच्यामुळे झाली त्या चेतनेचा अंश, त्या परम आत्मब्रह्म तत्वाचा अंश, म्हणजे आपल्या शरीरात वास करत असलेला स्व, आपण स्वतःच. ही चेतना स्वयंभू आहे. ती कधीही नष्ट होत नाही. ती सतत असणारी आहे. यामुळेच आपण या विश्वातील एकही वस्तू नष्ट करू शकत नाही. आपण एखादी वस्तू मोडू, तोडू, जोडू, तिचा रंग, रूप, गंध बदलू, गुणधर्म, आकार बदलू, परंतु ती वस्तू कोणत्या तरी प्रकारात नेहमी सतत अस्तित्वात राहतेच राहते. आपला देह मृत होतो. तो ज्यापासून निर्माण झाला आहे त्या पंचतत्वात तो विलीन होतो. परंतु देहातील चेतना स्व म्हणजे आपण नेहमी अस्तित्वात असतो. एका देहातून दुसऱ्या देहात देहाचे जन्ममरण असे फेरे होत राहतील, परंतु स्वचे अस्तित्व कायमच राहील. अध्याय म्हणजे अभ्यास. अध्याय म्हणजे सूक्ष्म निरीक्षण. स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास. स्वचे सूक्ष्म निरीक्षण करणे. स्वतःला भौतिकातून अध्यात्माकडे नेणारे आचरण करायला शिकणे म्हणजे स्वाध्याय. मनुष्याला भौतिक संसार करावाच लागतो, कारण कर्मयोग कुणालाच चुकलेला नाही. स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या चरितार्थाची सोय पाहावीच लागते आणि ती जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायलाच पाहिजे. भिक्षा मागायचा अधिकार संसारी व्यक्तीला नाही. त्यांनी स्वधर्माने स्वकर्म करूनच संसार चालवायचा आहे. भिक्षा मागून अध्यात्म साध्य करायचे असल्यास त्यासाठी ब्रह्मचर्याचे, तपस्व्याचे, कठोर आणि संयमी जीवन स्वीकारावे लागते. समाजसेवा, जनसेवा करून अधिकार प्राप्त करावा लागतो. सर्वसामान्य साधकाने संसार नेटका करून अध्यात्म प्राप्त करावे. त्यासाठी या भौतिक भोगात आपण अडकणार नाही याची काळजी घ्यावी. निरीक्षण करून स्वतःवर संयम ठेवावा. अत्यावश्यक ते भौतिक आचरण करून सतत आत्मचिंतन करत असावे. भौतिक संसाराचे महत्त्व शरीरादी व्यापार चालावे एवढेच आहे. भौतिक सुख हे दुःख देणारे असते, याची सतत जाणीव ठेवावी. यास्तव त्यात गुंतू नये. कुटुंबातील सहचाऱ्यांना आपल्या तपोचरणात सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करावा. स्वाध्याय तपाचरण चालू असतानाच करावा लागतो. तप आणि स्वाध्याय हे एकत्र चालू असावे लागते. तपाने जी दिव्य ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे आपण सात्विक आचरण करू लागतो. तम आणि रज गुण क्षीण होत असतात, त्यामुळे सात्विक गुण प्रकट होऊ लागतो. स्वाध्यायाने यावर लक्ष ठेवून या सात्विक वृत्तीला जोपासावे. स्वचा या नरदेहातील मुक्काम भौतिक भोग उपभोगायला नाही याची जाणीव ठेवावी. यासाठी नेहमी सात्विक आचार विचार असे जीवन जगावे. सहज, सरळ, साधे, सोपे जीवन आयुष्यामध्ये निर्लेप, निर्भेळ आनंद मिळवून देते.
जीवन जगताना ताणतणाव येणार नाहीत यावर कडक नजर ठेवावी. तपाचरणात प्रत्येक कृती वेळच्या वेळी होण्याला महत्त्व आहे. यावर स्वाध्यायाने बारीक लक्ष ठेवून काटेकोरपणे तपाच्या वेळा पाळाव्या. परंतु याचबरोबर आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर आपल्या तपाचरणामुळे अत्याचार होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाचीही हेळसांड करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही. उलट त्यांच्या भरणपोषण आणि संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर आहे. याची जाण ठेवून ती जबाबदारी संपूर्ण ताकदीने पार पाडायलाच पाहिजे. बाळकोबा मोठे तपस्वी होते. त्यांनी लग्न केलेले होते. त्यांच्या संसारी जीवनाबद्दल विचारल्यावर बाळकोबांनी सांगितले की त्यांनी लग्न झाल्यापासून बायकोला लांब ठेवलेले आहे. लग्न झाल्यावर ते त्यांच्या बायकोबरोबर जास्त बोलले सुद्धा नाहीत, कारण अध्यात्मात स्त्री ही विषसमान असते वगैरे. हा सौ बाळकोबांवर अन्याय आहे. आता काळ बदलला आहे. अध्यात्मात पाऊल ठेवताना संसार सुव्यवस्थित चालवून मग तपाचरण करावे. मानवाकडून तशीच अपेक्षा आहे. यासाठी अध्यात्माला सुरुवात करताना साधकाला कुटुंबियांची त्यांच्या स्वमर्जीने परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. तपाचरणाने वृत्ती क्षीण होत जातात. तपाचरणाने निर्माण झालेली ऊर्जा आपल्यातील अपप्रवृत्ती निष्प्रभ करतात. आपल्या आचरणाने त्यांना खत पाणी मिळू शकते. यास्तव त्या पुन्हा उफाळून येणार नाहीत यावर लक्ष ठेवावे. निरोध झालेल्या वृत्ती पुन्हा प्रवृत्त होतील असे वर्तन करू नये. तप आणि स्वाध्याय याने ईश्वर प्रणिधानाकडे प्रगती करावी. हरिओम.